समितीच्या संयुक्त कृती समितीच्या हम सब ऊर्जा मंत्री असा कसा देत नाही अरे असा कसा देत नहीं करे तो ऊर्जा मंत्री प्रशासन हम अनेक वर्षापासून 2012 पासून महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार देणं सुरू झालं, परंतु ते 2012 पासून अस्थायी कामगार म्हणून आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं 12 वर्षापासून काम करत असून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं मूळ वेतन नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची असं स्थायी ठिकाणी काम नाही किंवा नवीन कॉन्ट्रॅक्टर आला आणि कॉन्ट्रॅक्टर जर बदलत गेला तर तो आपल्या मर्जीप्रमाणे कामं घेतो, त्यांना स्थायी स्वरूपाचं काम सुद्धा नाही, त्यांना पे स्लिप सुद्धा नाही आणि त्यांना रेग्युलर करण्याचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन नाही। इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1962 मध्ये जो ऍक्ट निर्माण झाला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, त्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट पेज क्रमांक 141 वर तरतूद आहे की जे कामगार आपण कंत्राटी पद्धतीने घेतो त्यांना कमीत कमी रोजंदारी कामगार म्हणून तरी समाविष्ट करून देण्यात यावं। अशा प्रकारचे कोणत्या प्रकारचा समावेश न करता कंत्राटी कामगारांना वारावरच सोडलेला आहे। त्यासाठी 48 तासाचा आम्ही संप पुकारलेला आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यानंतर आमचा नंतरचा जो टप्पा राहील तो बेमुदत आंदोलनाचा राहील।